संगणक आणि माहिती तंत्रज्ञान या विषयावर थोडक्यात बोलून घेऊ. या भागावर आता सध्या लेटेस्ट क्वेश्चन्स येतात, तर त्याच्यातले आपण काही प्रायमरी घटक बघून घेऊ आणि त्यानंतरच आपण त्या गोष्टीचा विचार करू. तर सगळ्यात पहिले आपण संगणक म्हणजे काय? संगणक हे बौद्धिक कार्याला मदत करणारे एक इलेक्ट्रॉनिक साधन आहे. काय आहे? संगणक हे बौद्धिक कार्याला मदत करणारे एक इलेक्ट्रॉनिक साधन आहे. सोबतच संगणकाला काही तपशीलवार माहिती किंवा डाटा आणि क्रमवार सूचना किंवा प्रोग्राम पुरवला असता त्या सूचनांच्या सहाय्याने तो डाटा प्रक्रिया करतो व त्यापासून आपल्याला माहिती देतो. संगणकाचं एक कामच आहे ज्याला आपण खूप मोठ्या प्रमाणात कुठलीही एखादी कमांड दिली त्या कमांडपासून आपल्याला माहितीचं साधन आपल्याला मिळत असते. अशा प्रकारे संगणक आहे ते बौद्धिक कार्याला मदत करते. म्हणजे आता तिथे म्युझिक सिस्टीम वगैरे बऱ्याच मनोरंजनाचे घटक जरी आले असतील तरी बौद्धिक कार्यासाठी आणि सगळ्यांच्या आवश्यकतेसाठी संगणकाचा उपयोग केला जातो. मार्क II हा जगातील पहिला संगणक म्हणून गणला जातो. मार्क II हा सगळ्यात जगातील पहिला संगणक बनला जातो. संगणकाचे भाग बघून घेऊ आपण. त्याच्यामध्ये मॉनिटर आहे, त्याच्यानंतर CPU आहे, स्पीकर आहे, माऊस आहे, कीबोर्ड आहे, CD रॅम ड्राईव्ह आहे, फ्लॉपी ड्राईव्ह आहे, प्रिंटर आहे आणि स्कॅनर आहे. तर ही झाली संगणकाची भाग. या संगणकाच्या भागांमध्ये काही भाग इनपुट असतात आणि काही भाग आउटपुट डिव्हाइस देतात, ज्याच्यातून आपल्याला सगळ्या गोष्टी देतात. तर सगळ्यात पहिले कीबोर्ड हे काय आहे? हे इनपुट डिव्हाइस आहे. आपण कीबोर्डच्या साहाय्याने संगणकाला एखादी कमांड देतो आणि त्या कमांडचं रूपांतर मग आपल्याला कशावर दिसतं? मॉनिटरवर दिसतं. तर मॉनिटर हे काय झालं? आउटपुट डिव्हाइस झाला. CPU डिव्हाइसेस काय? इनपुट डिव्हाइस आहे. माऊससुद्धा काय झालं आहे? इनपुट डिव्हाइस आहे, कारण की याच्यातून आपण कमांड देतो आणि प्रोसेसिंग कुठे होते? CPU मध्ये होते. त्याच्यानंतर CD रॅम ड्राईव्ह हे सुद्धा एक इनपुट डिव्हाइसच्यामध्ये आहे, कारण की आपण त्याच्यामध्ये CD टाकतोय. त्याच्यानंतर फ्लॉपी ड्राईव्ह, त्याच्यामध्ये पण आपण फ्लॉपी टाकतो. पण जेव्हा स्कॅनर आणि प्रिंटरचा आपण जेव्हा विचार करतो किंवा स्पीकरचा जेव्हा विचार करतो, स्पीकर, मॉनिटर आणि प्रिंटर ही 3 माणसं ही आउटपुट देणार आहे. मॉनिटरवर आपल्याला माहिती तंत्रज्ञान झळकते, स्पीकरच्या माध्यमातून आपल्याला आवाज ऐकायला मिळतो आणि प्रिंटरच्या माध्यमातून जेव्हा ते आपल्याला प्रिंट मिळते, एखाद्या गोष्टीची आपण प्रिंट काढतो ती मिळते. स्कॅनर काय आहे? इनपुट डिव्हाइस आहे, कारण की स्कॅनिंगमध्ये आपण एखादी वस्तू स्कॅन करत असतो, ती इनपुट डिव्हाइसमधून आहे. CPUचा फुल फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. त्यानंतर हे CD रॅम ड्राईव्ह जो आहे, रीड ऑनली मेमरीज, कॉम्पॅक्ट डिस्क, रीड ऑनली मेमरीजसुद्धा म्हटलं जातात, रॉम म्हटलं जातात. त्यानंतर संगणकाची भाषा जी आहे, संगणकाला कुठल्याही आपली मराठी, तेलुगू, तमिळ किंवा जागतिक लेवलवरची इंग्लिश, स्पॅनिश अशा कुठल्याच लँग्वेज कळत नाही. त्याला फक्त एक कोडिंगची लँग्वेज असते, ज्याच्यामध्ये 0 to 1 अशा प्रकारचे 8 आकडे असतात, 8 नंबर्स असतात. त्याला बायनरी लँग्वेजेस म्हणतात. आणि त्या कोडिंगच्या माध्यमातून आपण जी कमांड प्रोव्हाइड करतो संगणकाला, ती बायनरी लँग्वेजमध्ये ट्रान्समिट होते. ट्रान्समिट झाल्यानंतर ते CPU मध्ये त्याच्यात प्रोसेसिंग होते आणि प्रोसेसिंग झाल्यानंतरच तो घटक समोर जाऊन आपल्याला मॉनिटरवर आपल्या लँग्वेजमध्ये आपल्याला प्रोसेसिंग दिसते. म्हणजेच कसं आहे, संगणकाचं काम काय करते? आपण जी कमांड पोहोचवतो तो स्वतःच्या लँग्वेजमध्ये डिफाईन करतो. स्वतःच्या लँग्वेजमधून डिफाईन केल्यानंतर त्याला कुठली माहिती मागितलेली आहे ती माहिती त्याला कन्क्लूड करतो आणि कन्क्लूड केल्यानंतर समोर मॉनिटरवर सुद्धा दिसते. अशा प्रकारची आपली CPUची बायनरी लँग्वेजेस आहे, जे 0 to 8च्या मध्ये येतात. 0 ते 1 अंक येतात, त्याच्यात जवळपास 8 अंक असतात. त्याच्यानंतर आपल्याकडे ऑपरेटिंग सिस्टीम्स किती आहे, संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टीम्स किती आहे. ऑपरेटिंग सिस्टीमच्या संदर्भामध्ये आपण बघतोय, त्याच्या सगळ्यात पहिली होती डॉसमध्ये जी डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम होती. या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आपण वेल नोन कम्प्युटर लिटरेट पर्सन असायला पाहिजे होतं, कारण की डॉस सिस्टीम्समध्ये आपण कीबोर्डच्या साहाय्याने संगणकाला आपण आपली माहिती प्रोव्हाइड करत होतो. संगणकाला आपण काहीतरी माहिती डाटा देत होतो आणि त्याच्यावर प्रोसेसिंग झाल्यानंतर आपल्याकडे माहिती येत होती. ही खूप मोठ्या प्रमाणात लिटरेट पर्सनच्या संदर्भामध्ये असायला पाहिजे होती. पण जेव्हा विंडोज सिस्टीम, मायक्रोसॉफ्टने जेव्हा विंडोज सिस्टीम ओपन केली, त्या विंडोज सिस्टीममध्ये मोठमोठी क्रांती झाली. विंडोज म्हणजे खिडक्यांच्या स्वरूपात किंवा एखाद्या गोष्टीच्या स्वरूपात, जसं रिसायकल बिन असेल तर रिसायकल बिनमध्ये आपण एक डस्टबिनचं चक्र दाखवतो. तशा प्रकारच्या आपल्याला सगळ्या गोष्टी, पेंट करायचं असेल तर पेंटचं पिक्चर्स दाखवतो. काही चित्र, काही जे चिन्ह असतात, त्या चिन्हांच्या साहाय्याने विंडोज म्हणून खूप मोठ्या प्रमाणात सुटसुटीत असलेली अशी एक आपल्याला सिस्टीम्स, ती ऑपरेटिंग सिस्टीम मिळाली. आणि त्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या नंतरच आपण त्या सगळ्या गोष्टी करू शकतो. संगणकाला एक इलेक्ट्रॉनिक साधन का म्हटलं आहे, कारण की इलेक्ट्रॉनिक साधन याच्यासाठी म्हटलं आहे की संगणकाला आपण इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केल्यानंतर त्याच्यात बूटिंग होती, रिबूटिंग होती,
ते बूटिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी नंबर्स फ्लक्च्युएट झाल्यानंतर मग स्पेशली त्याच्या स्क्रीनवर आपल्याला एक डेस्कटॉप येतो. त्या डेस्कटॉपमध्ये काही आयकॉन्स असतात. त्या आयकॉनच्या माध्यमातून आपण डायरेक्ट क्लिक केलं तर आपल्याला त्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये असलेले जे विंडोज आहेत ते घटक मिळतात. त्यानंतर लिनिक्स अशा प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. या हायपर ऑपरेटिंग सिस्टीम आहे ह्या सध्या आपल्या इंडियामध्ये आपण वापरण्याचा प्रयत्न करत नाही, कारण की इंजिनिअरिंग डिव्हाइसशी किंवा कम्युनिकेशन सेक्टरशी रिलेटेड असलेल्या घटकामध्ये आपण प्रोव्हाइड करतो. संगणकामध्ये आपण बऱ्याचशा प्रमाणामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात इथे जर कुठल्या गोष्टी आल्या तर तुम्हाला पेंट कसं केलं जातं, त्याच्यानंतर स्टार्ट कसं केलं जातं, शटडाऊन कसं केलं जातं. कारण की संगणकाला आपण डायरेक्ट शटडाऊन करत नाही. संगणकाला डायरेक्ट शटडाऊन करण्याच्यापेक्षा पहिले प्रोग्रामच्या स्टार्टरच्या बटनवर जावं लागतं. स्टार्ट बटनच्या खालच्या भागाला आपल्याला एक संगणक शटडाऊनचं एक बटन असतं, त्याच्यावर क्लिक करावं लागतं. त्याच्यापूर्वी आपण जी माहिती त्याच्यात स्टोरेज करत होतो किंवा त्याच्यावर काम करत होतो ती माहिती आपल्याला सेव्ह करावं लागते. ती सेव्ह नाही केली तर आपली पूर्ण डाटा उडून जातो. त्याच्यासाठी संगणकासाठी एक प्रॉपरली सिस्टीमने आपल्याला काम करावं लागते. मायक्रोसॉफ्ट MS ऑफिस ज्याच्यामध्ये वर्ड एक्सेल अशा प्रकारच्या मोठमोठ्या ज्या सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीमच्या माध्यमातून आपण तिथे टायपिंगसुद्धा करू शकतो, तिथे आपण फाईलसुद्धा बनवू शकतो, त्याची सेटिंगसुद्धा करू शकतो. त्या सेटिंगच्या माध्यमातूनच आपल्याला दिसत असेल की रो आणि कॉलमच्या माध्यमातून आपण त्याच्यात काही नंबर्स, काही चार्ट, फ्लो तयार करू शकतो. ते सिस्टीम्स आपण इनपुट करतो आणि विदिन द टाईम पिरियड म्हणजे खूप कमी वेळामध्ये संगणक आपल्या CPUच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत असतं. हा झाला मोठ्या याच्यामध्ये. पण जेव्हा आपण लॅपटॉपच्या सिस्टीम्सचा जेव्हा विचार करतो तर लॅपटॉपमध्ये हार्ड डिस्क सगळ्यात जास्त असतात, कारण की हे सगळे हार्डवेअर्स आहेत. हे हार्डवेअर आहे, त्याच्यामध्ये आपण काय उपक्रमांच्या साहाय्याने आपण त्या गोष्टींचा विचार करू शकतो. पण काही आणखी सिस्टीम चालवण्यासाठी जसं हे ऑपरेटिंग सिस्टीम हे सॉफ्टवेअरमध्ये असतात. हे त्याच्याशी संगणकाला ज्ञानीय प्रणालीच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते. हे काय आहे ते आपण फिजिकली दिसून येतात, पण हे फिजिकली दिसून येत नाही. याच्यात कुठेतरी एक ऑपरेटिंग किंवा एखाद्या ऑफिसच्या माध्यमातून त्याच्या मॅन्युअलायझेशन दिलं जाते किंवा त्याचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागते किंवा त्याचं विकत घेऊन ते इन्स्टॉलेशन करून आपण त्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आताच्या रिसेंटली येणाऱ्या सगळ्या संगणकांमध्ये यापैकी काही कुठली ना कुठली सगळ्यात वापरली जाणारी विंडोज सिस्टीम मायक्रोसॉफ्ट कंपनीची जी सिस्टीम्स आहे ती वापरली जाते. जसं आता मोबाईलमध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टीमध्ये विंडोज सिस्टीमच्या बघतो. त्याच्यावरही क्वेश्चन आलेला आहे की मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम कुठली आहेत. मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम सध्या आपण सगळ्यांना परिचित असलेली अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम. त्याच्यानंतर ब्लॅकबेरी नावाचा जो फोन आहे तो ऑपरेटिंग सिस्टीम त्याची ऑपरेटिंग सिस्टीम वेगळी आहे, कारण त्याची ब्लॅकबेरी ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्याच्यानंतर जर आपण मायक्रोसॉफ्टचे फोन्स बघितलं तर त्याच्यामध्ये सध्या तर मायक्रोसॉफ्ट म्हणजे नोकियाचे विंडोज आलेले आहेत. त्याच्यानंतर ॲपलची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम आहे, iOS ऑपरेटिंग सिस्टीम आहे. अशा प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसून येतात. त्याच्यात अँड्रॉइड व्हर्जनमध्ये किटकॅन, लॉलीपॉप अशा वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीमसुद्धा आपल्याला दिसून येतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, मायक्रोसॉफ्ट कंपनीने तयार केलेल्या मोबाईल्समध्ये विंडोज वापरला जाते. ब्लॅकबेरी कंपनीने तयार केलेल्या मोबाईलमध्ये त्याची ओन ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ब्लॅकबेरी ऑपरेटिंग सिस्टीम आहे. ॲपल कंपनीने तयार केलेल्या मोबाईलमध्ये iOS, त्याला iOS म्हणतात, ज्याला ऑपरेटिंग सिस्टीम्स म्हणतात. ॲपल ऑपरेटिंग सिस्टीम अशा प्रकारचं काही चिन्ह असतं आणि ते पेएबल असतात. सर अँड्रॉइड हे गुगल कंपनीने तयार केलेलं आहे, आणि त्याच पद्धतीने मार्केटमध्ये आणून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ती घटक दिसून येत आहे. जेव्हा आपण माहिती आणि तंत्रज्ञान शिकणार आहोत त्या माहिती आणि तंत्रज्ञानामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. कम्युनिकेशन येतं, डाटाची देवाणघेवाण असते, म्हणजे माहितीची देवाणघेवाण असते, आदानप्रदान आपल्याला करावं लागते. लोकांच्या माध्यमातून संगणकीय भाषांमध्ये आपण काही बोलू शकतो. त्या गोष्टींचा उपयोग करून किंवा आपण एखाद्या चलचित्र बघतोय, एखादी इंटरनेटच्या माध्यमातून मूव्हीज बघतोय किंवा आपण एखाद्या आपल्या घरी असलेले जे केबलचे सिस्टीम्स आहेत, केबलच्या सिस्टीमपासून जे वेगवेगळे चॅनल्स बघतोय त्याच्या हातात आपण माहिती तंत्रज्ञानाचा समावेश करतात. पूर्वी काय होतं की माहिती वेगळा भाग असायचा आणि तंत्रज्ञान वेगळं भाग असायचं. आता माहिती आणि तंत्रज्ञानाचा दृष्टिकोनातूनच विचार करून माहिती तंत्रज्ञान ज्याच्यामध्ये संवेदनाच्या आणि कम्युनिकेशनच्या माध्यमातून कम्युनिकेशनची साधनं आपल्याकडे वेगळी होती. त्यानंतरच जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात जर विचार केला तर 1980च्या दशकाच्या माध्यमातून माहिती तंत्र भारताचं स्पेशली
कारण की माहिती तंत्रज्ञानाचा जर कालखंड गणला गेला तर परदेशामध्ये वेगळा होता. इंटरनेटचा जर आता विचार केला तर जवळपास 1992 पासूनचा आपल्याला जवळपास 30 वर्षाचा कालखंड आपल्याला इंटरनेटच्या दिसून येणार आहे. जेव्हा सोव्हिएत रशिया आणि आपण तो पूर्ण कालखंड घेणारच आहोत, सोव्हिएत रशिया आणि अमेरिकेमध्ये चालत असलेल्या शीतयुद्धाशी रिलेटेड घटनांमध्ये आपण तो माहिती तंत्रज्ञान. पण जेव्हा युरोपियन युनियनच्या युरोपियन अणुऊर्जा संस्थांच्या माध्यमातून अणुऊर्जा संस्थानाच्या माध्यमातून त्यांनी जो वेब सिरीज सुरू केल्या 1992च्या माध्यमातून, तेव्हा मोठ्या प्रमाणात माहितीचे जाळं सगळ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले होते. तसंच एक आपल्याकडे माहिती आणि तंत्रज्ञानातला आता एक सिंगल ओरिएंटेड, म्हणजे आधी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वेगळी होती आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी वेगळी होती. आता माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ICT ही एक नवीन ब्रांच तयार करण्यात आली आणि त्या माध्यमातून आपल्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्याचा ICTचा फुल फॉर्म आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. या कम्युनिकेशन म्हणजे बघा, आपल्याला इन्फॉर्मेशन मिळतात, आपल्याला जे चॅनल्स आहेत, चॅनल्समध्ये TV सिरियल्सचे चॅनल्स आहेत ते सुद्धा आपण बघू शकतो. तो घटक आपल्याला इथे बघायला मिळतो. त्या माहिती आणि तंत्रज्ञानामध्ये काही घटक आपल्याला दिसून येतात ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअर असतात. सॉफ्टवेअरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम, ज्याला संगणक ज्ञानावली म्हणतो, ज्याला आपण एखाद्या गोष्टीची माहिती डाटा प्रोव्हाइड करतो त्या संगणकामध्ये असलेल्याच्या माध्यमातून, तेव्हा संगणक ज्ञानावली म्हणून आपण त्याचा गणना करतो. त्याच्यानंतर हार्डवेअर म्हणजे प्रत्यक्ष उपकरण. ही जी हार्डवेअर हे प्रत्यक्ष उपकरणांच्या साहाय्याने माहिती तंत्रज्ञानाचा आपण विचार करतो. आपण जर माईक लावला तर माईकच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला स्पीकरमधून आवाज येणार आहे. तो घटक सुद्धा आपल्याला इथे दिसून येतोय. त्यानंतर प्रक्रिया करण्याची पद्धत. त्या प्रक्रिया करण्याची पद्धत कशी आहे, जे प्रोटोकॉल्स आहे, त्याच्यानंतर जे वेब सर्च इंजिन आहे ते सर्च इंजिन कशा पद्धतीने काम चालतं, त्याच्या प्रक्रिया करण्याची, माहितीवर प्रक्रिया करण्याची पद्धत कशी करते. मूळ माहितीचा स्रोत, कारण की संगणकाच्या जाळ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून मूळ माहितीचा स्रोत कुठं होता, तो मूळ माहितीचा स्रोत नंतर इतर माणसांना सुद्धा मिळाला पाहिजे, याच्यासाठी आपण माहिती तंत्रज्ञानाचा घटक मिळतो. कारण की आज जेव्हा माहिती तंत्रज्ञानाचा जेव्हा विषय केला जातो तेव्हा खूप मोठे मोठे फायदे झालेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यातला सगळ्यात मोठा पहिला माहिती तंत्रज्ञानाचा जो फायदा आपल्याला झालेला आहे त्याच्यामध्ये काय झालं की जग जवळ येत आहे, म्हणजे वर्ल्ड क्लोजर दॅन क्लोजर, खूप मोठ्या प्रमाणात जवळ येत आहे. आपल्याकडे जेव्हा माहितीचे आदान प्रदान करायचे असायची तर आपल्याला त्याचे हार्ड कॉपी पाठवावी लागत होती. पण आता कसं झालं, एका क्लिकवर आपण कुठल्याही देशाची कुठलीही माहिती आपण इथे कन्क्लूड करू शकतो. त्यानंतर निर्णय क्षमता वाढते, कारण की विदिन द सेकंड मध्ये आपल्याला कुठली ना कुठली माहिती इंटरनेटच्या माध्यमातून मिळत असते. त्याच्यामुळे आपली डिसिजन मेकिंग प्रोसेस जी आहे कंटिन्युएशन वाढत असते आणि ही सगळ्यात मोठी थिंक टँक असलेली आहे काही लोकांना विचार करण्याची प्रणाली. कारण की काही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काही सिस्टीम्स आहे, काही तत्वज्ञान जे जगाच्या व्यासपीठावर दिसत आहे, त्या जगाच्या व्यासपीठावर आपल्याला काही सेकंडमध्ये त्यांच्या तत्वज्ञानाची आपल्याला माहिती मिळते, म्हणून आपली निर्णय क्षमता वाढत असते. सोबतच सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आता बघा, माहिती तंत्रज्ञानाचा फायदा इतका झाला की सामाजिक परिवर्तनाला सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये आपण इश्यूज करू शकतो. कुठेही एखाद्या लहान मुलीवर किंवा इतर ठिकाणी जर ज्या काही गोष्टी झालेल्या असतील, म्हणजे अतिप्रसंग वगैरे झालेले असतील किंवा देशाच्या क्रांतीच्या संदर्भात असेल, तर आपण लगेच ट्विटरच्या माध्यमातून आपल्या सगळ्या गोष्टी करतो आणि त्या सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण एखादी आवाज बुलंद करत असतो. त्याचाच एक भाग बघा ना, माहितीच्या सामाजिक परिवर्तन. आता जी सिच्युएशन सुरू आहे, कोरोनाची सिच्युएशन सुरू आहे, कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये काय काय करायला पाहिजे हे आपण खूप मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने उपयोगात आणतो. नॉट अ पर्चेसिंग किंवा एखादी आपण पथनाट्यांचा करण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. जिथे लोक घराबाहेर निघाली नाही पाहिजे म्हणून लोकांच्याकडे उपलब्ध असलेली जी तंत्रज्ञानाची साहाय्य आहे, त्या तंत्रज्ञानाच्या साहाय्यांच्या माध्यमातून आपण घटक घडून येतोय. त्याच एक भाग म्हणून आपल्याला ज्या घटना दिसून आलेल्या आहेत त्या घटनांचा आपण पूर्ण फायदा करून घेतोय. त्यानंतर माहिती व कल्पनांचा खुला प्रवाह देशात वाहू लागतो, म्हणजे नवीन नवीन माहिती आपल्याला मिळत असते आणि नवीन नवीन आपण कल्पना इनबिल्ड करत असतो, कल्पनांना इनबिल्ड करत असतो आणि त्याचा खुला प्रवाह आपल्याकडे दिसून आलेला आहे. अशा प्रकारे माहिती आणि तंत्रज्ञानाचा आपल्याला सगळ्यात मोठा फायदा इथे आपल्याला होतोय. बायनरी लँग्वेजमध्ये संगणकाची भाषा जर विचार केली तर 0 to 1 आहे. ही जवळपास 8 डिजिट असतात, ते कम्प्युटिंग करत असतात, रिब्रूटिंग करत असतात आणि त्याच्यानंतरच त्या गोष्टींचा आपल्याला सगळ्यात मोठा मागोवा आपल्याला मिळत असतो. अशा प्रकारे हे बौद्धिक संगणकाचा आपल्याला घटक आहेत.